Hello friends, in the last video we learned about the lessons Voyaging Towards Excellence, in which the writer's experience at the IIT college where he got enrolled and he faced the problems of speaking English. How he overcame the problems, we can learn this in this video. Let us start from the next part, from the paragraph. As I climbed the stairs of my hostel room, my plan was ready in my mind. As I climbed the stair of my hostel room, की मी हॉस्टेल रूमच्या ज्या जिन्याच्या पायऱ्या आहे त्या चढताना माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड्स, की माझ्या मनामध्ये माझा प्लॅन तयार होता. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हु आर एज्युकेटेड इन व्हर्नॅक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी, सामान्यपणे बरेच जण की ज्यांचं मातृभाषेमध्ये शिक्षण झालेलं असतं, फॉर एक्झाम्पल मराठी, दे थिंक इन मराठी, ते मराठीत विचार करतात. बिफोर स्पीकिंग इन इंग्लिश, इंग्रजी बोलण्यापूर्वी. ट्रान्सलेट इट इन इंग्लिश, आणि इंग्रजीत भाषांतर करण्याचा प्रयत्न करतात. अँड देन समहाऊ ट्राय टू स्पीक आउट दीज ट्रान्सलेटेड इंग्लिश सेंटेन्सेस इन ॲन एक्स्ट्रीमली ऑकवर्ड फॅशन, की ऑकवर्ड फॅशनमध्ये ते इंग्रजी ट्रान्सलेट करून बोलण्याचा प्रयत्न करतात. ऑकवर्ड म्हणजे काय? नॉट रेडी टू स्पीक, बोलायला तयार नसणारे. आय हॅड डिसाइडेड, मी ठरवलं होतं की आय वुड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट, मी असं करणार नाही. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स, मला याच्यामध्ये एक्सलन्स साध्य करायचं असं मला वाटलं. दिस अर्ज टू एक्सलन्स इन एनिथिंग, आणि हाच एक दृष्टिकोन टू एक्सेल इन एनिथिंग, की कोणत्याही गोष्टीमध्ये उत्कृष्टपणा मिळवणं, दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड, की हाच एक दृष्टिकोन माझ्यामध्ये बालपणापासून होता. वेदर आय वुड सक्सीड इन दिस ऑर नॉट, कदाचित याच्यामध्ये मी यशस्वी होईल किंवा नाही होईल. आय ऑलवेज सेट माय एम्स हाय, मी माझं ध्येय नेहमी हाय ठेवतो. इन दिस केस टू, याबाबतही सुद्धा. आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट, एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश, की मला इंग्रजी हे एक्सलंट, एलिगंट आणि फ्लुएंट भाषा बोलायचं असं वाटलं. द फर्स्ट थिंग आय डीड, त्यासाठी मी पहिली गोष्ट केली, वॉज टू स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर अँड इंग्लिश नॉवेल्स, इंग्रजी वृत्तपत्र आणि इंग्रजी कादंबरी वाचण्यासाठी मी सुरुवातीला प्रयत्न केला. आय स्टडीड इटिमॉलॉजी अँड फोनेटिक्स, त्यानंतर मी इटिमॉलॉजी म्हणजे उत्पत्तीशास्त्र, फोनेटिक्स म्हणजे बोलण्याची पद्धत, या गोष्टीचा अभ्यास केला. स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स, प्रत्येक शब्दाचा जो रूट वर्ड्स आहे किंवा मूळ शब्द आहे त्याचाही अभ्यास केला. देन हाऊ टू प्रोनाऊन्स देम, त्यानंतर त्याचा उच्चार कसा करायचा याचाही अभ्यास केला. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर, मी आरशासमोर उभं राहायचो. अँड प्रॅक्टिस स्पीकिंग, आणि बोलण्याचा सराव करायचो. रिअलायझिंग माय मिस्टेक्स, आपल्या चुका समजून घ्यायचो. करेक्टिंग देम, पुन्हा दुरुस्त करायचो. माय सेल्फ ऑल द टाईम, या सर्व गोष्टी ऑल द टाईम चालू होत्या. इम्प्रोवायझिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे, प्रत्येक दिवशी स्वतःमध्ये इम्प्रोवाईज करायचो, आणि याच्यामुळे इम्प्रूव्हमेंट्स माझ्यामध्ये दिवसेंदिवस झाली. इट टूक अबाउट 9 to 10 months बाय दिस टाईम, की हे करण्यासाठी मला 9 ते 10 महिने कालावधी लागला. आय स्टार्टेड फिलिंग क्वाईट कॉन्फिडंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश, आणि आता इंग्रजी बोलताना की माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. ॲट लेंथ विथ एनीबडी, माय फिअर हॅड वॅनिश, माझी भीती नाहीशी झाली. आय स्टार्टेड फिलिंग ॲट होम इन माय हॉस्टेल, आता मी हॉस्टेलमध्ये कम्फर्टेबल राहू लागलो. फिलिंग ॲट होम म्हणजेच काय? बी कम्फर्टेबल. इन माय फ्युचर करिअर, आणि नंतरच्या भविष्याच्या करिअरमध्ये, आउट ऑफ 32 years इन इन्फॉर्मेशन्स टेक्नॉलॉजी, 32 वर्षाच्या इन्फॉर्मेशन्स टेक्नॉलॉजीच्या या क्षेत्रामध्ये आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह और मॅनेजिंग डायरेक्टर और हेड ऑफ
सॉफ्टवेअर कंपनी विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्ड वाईड, की 32 वर्षाच्या या करिअरमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह, मॅनेजिंग डायरेक्टर, हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी अशा प्रकारच्या भूमिका मी निभावल्या. ड्युरिंग दॅट पिरियड्स, की याच कालावधीमध्ये आय हॅड टू गिव्ह सेव्हरल प्रेझेंटेशन्स, की वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स द्यावे लागले. निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ द CEO, की बऱ्याचशा CEO बरोबर मी बरेचसे कॉन्ट्रॅक्ट्स निगोशिएट केले. डायरेक्टर्स, VPs इन द US, UK और ऑस्ट्रेलिया. आय वॉज ऑब्सिल्युटली ॲट इझी ॲट दॅट टाईम, आणि त्यावेळेस आय वॉज फील रिलॅक्स्ड. ॲट इज म्हणजेच काय, रिलॅक्स. इट वॉज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT that I could sign the contract worth millions of dollars worldwide and also run large global software companies. It is only due to the efforts of IIT, की IIT मधले हे प्रयत्न यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. आय कुड साईन कॉन्ट्रॅक्ट्स, बरेचसे कॉन्ट्रॅक्ट्स करार मी साईन केले. वर्थ मिलियन्स ऑफ डॉलर्स, की या कॉन्ट्रॅक्टची किंमत मिलियन्स ऑफ डॉलर्स वर्ल्ड वाईड होते. अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनी, आणि मी जगातली ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनी रन करू लागलो. ॲट IITच्या ठिकाणी आय गॉट फेअरली गुड मार्क्स इन माय फर्स्ट 2 years. पहिल्या 2 वर्षामध्ये मला जेमतेमच किंवा फेअरली मार्क्स पडले. However, a very important thing happened while I was in my 3rd year. परंतु एक महत्त्वाची गोष्ट 3ऱ्या वर्षाला असताना घडली. आय केम इन कॉन्टॅक्ट विथ अबाउट 15 to 20 एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्टुडंट्स. मी 15 ते 20 ह्या ब्रिलियंट स्टुडंटच्या सानिध्यामध्ये आलो. हे स्टुडंट्स होते, रिसर्चर्स होते, प्रोफेसर्स फ्रॉम IIT, TIFR अँड BARC या संस्थेचे हे विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापक होते. दे इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT. याच्यामध्ये IITचे रँकिंग स्टुडंट्स होते, विजिटिंग प्रोफेसर्स होते इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज अँड व्हेरी रिनाऊंड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड अँड सो ऑन. या सर्व व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे आय वॉज क्विकली अट्रॅक्टेड टू दिस ग्रुप. मी ताबडतोब या ग्रुपशी अट्रॅक्ट झालो. दिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ्स, की याचा माझ्या या जीवनावरती चांगल्या प्रकारचा परिणाम झाला. अंटिल दॅट टाइम्स, की तोपर्यंत आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ समहॉट इंटेलिजंट. तोपर्यंत मला थोडीशी बुद्धिमत्ता किंवा इंटेलिजंट असल्यासारखं वाटायचं. However, after I met my friends in our groups, की मी माझ्या मित्रांना भेटल्यानंतर I came to know what real brilliance meant, की खरी बुद्धिमत्ता काय आहे ती मला समजली. आय रिअलाइज वेअर आय स्टूड, मी कुठे उभा आहे याचीही जाणीव झाली. आय वॉज ॲक्च्युली व्हेरी लकी, मी खूप सुदैवी होतो की आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल ऑन द ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ्स, की माझ्या लवकरच्या जीवनामध्ये मी जगातल्या महान व्यक्तीच्या सानिध्यात होतो. लॅटर इन माय लाईफ्स, नंतर वेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी टू स्टार्ट इन्फोजी, त्यानंतर नारायण मूर्ती या उद्योजकाने पटनी ही कंपनी, इन्फोजी ही कंपनी सुरू करण्यासाठी सोडून दिली. आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन्स ऑक्युपाईंग द सेम चेअर, आणि आता पटनी सॉफ्टवेअरची डिव्हिजन्स होती ती चालवण्याचा अधिकार मला मिळाला. माय हेड ऑफिस वॉज इन केम्ब्रिज, की माझं मुख्यालय कुठं होतं, केम्ब्रिज या ठिकाणी होतं USA मध्ये, नियर बोस्टनच्या जवळ. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजस्टंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. MIT अमेरिकेमध्ये जी आहे त्याच्या शेजारची जी काय होती बिल्डिंग्स होती. ॲडजस्टंट म्हणजे काय, शेजारची, नेबरिंग बिल्डिंग्स. आय हॅड टू विजिट द USA एव्हरी फ्यू मंथ्स इन दोज डे, आणि त्या कालावधीमध्ये, त्या दिवसांमध्ये मी काही दिवसानंतर USला भेट देत असे. आय यूज टू विजिट MIT ड्युरिंग लंच टाईम, आणि लंच टाईमच्या वेळेस मी MIT मध्ये जात असे. मीट माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांना भेटत असे. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लोरेट्स ॲट द डायनिंग टेबल्स. त्यावेळेस मी कपल ऑफ नोबेल पारितोषिक ज्या व्यक्तींना मिळालेला आहे त्यांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या डायनिंग
च्या ठिकाणी त्यांच्या सानिध्यात आलो. इफ यू वॉक फॉर अन आवर फ्रॉम दिअर, त्या ठिकाणाहून जर 1 तास आपण चाललो तर यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी, की तो हार्वर्ड स्क्वेअर हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या ठिकाणी जात असे. आय यूज टू विजिट बोथ ऑफ दिस युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमध्ये मी भेट दिली. आय कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स, नोबेल पारितोषिक व्यक्तींशी मी भेटलो. ड्युरिंग दिस इयर्स, तर याच कालावधीमध्ये आय ट्रॅव्हल अ लॉट टू US, Europe, Japan and Australia, and I could meet a number of great thinkers and management gurus such as Alvin Toffler, Peter Drucker, C.K. Prahalad, Tom Peters, and great technologists such as Vincent Cerf, who designed TCP and IP, which is the basic protocol of internet. या महान व्यक्तींशी मी भेटण्याचा किंवा त्यांचे विचार जाणून घेण्याचा मला त्या ठिकाणी संधी मिळाली. All these discussions with this great broaden my horizons, की यांच्यामुळे माझ्या ज्या नॉलेजच्या हॉरिजन्स आहे की रुंदावल्या गेल्या. ब्रॉडन्स म्हणजे रुंदावणे. माय एम्स अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम ग्लोबल, की माझं ध्येय आणि वर्ल्ड व्ह्यू जगाबाबतचा दृष्टिकोन हा जागतिक बनला. इट टॉट मी ह्युमिलिटी, मला नम्रता शिकवली. अँड मेड मी रिअलाइज दॅट, आणि हे समजून घेण्यासाठी मी अशा प्रकारे या गोष्टी समजून घेण्यासारखी रिअलाइज पण झालं. आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ, की जीवनामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी मिळवण्यासारख्या आहे. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्ड वर्क ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड वायटल रोल इन लाईफ, की जीवनामध्ये नम्रता, परिश्रम आणि एक्सलन्ससाठी असणारं जे पॅशन आहे माझ्या जीवनामध्ये याची सर्वात महत्त्वाची भूमिका त्यांनी निभावली. कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT मध्ये पुन्हा एकदा माझ्या ग्रुपमध्ये येताना माय फ्रेंड्स वेअर नॉट ओन्ली मोर इंटेलिजंट दॅन मी, की माझे मित्र हे माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान होते असं काही नाही, परंतु बट ऑल्सो दे वेअर व्हेरी वेल रेड, परंतु त्यांचं वाचन चांगलं होतं. दे हॅड इंटरेस्ट इन ऑल द सब्जेक्ट्स लाईक, त्यांना या विषयामध्ये आवड होती. सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशॉलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा या विषयाचा त्यांचा अभ्यास होता. सायन्स म्हणजेच विज्ञान, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, सोशॉलॉजी, समाजशास्त्र, सायकोलॉजी, मानसशास्त्र, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, अँथ्रोपॉलॉजी, मानववंशशास्त्र, आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र. आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दीज ब्रँचेस, की आमचा ग्रुप याच्यामध्ये इंटरेस्टेड होता. अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर अँड पेंटिंग, परंतु आमच्या ग्रुपमध्ये म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग याच्यामध्ये थोडीशी कमतरता होती. इन शॉर्ट आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन, की आवर ग्रुप वॉज एक्सलंट ॲट ऑल, की आमचा हा ग्रुप होता तो एक्सलंट होता. विच कन्सर्न ह्युमन लाईफ, की त्या ग्रुपचं सर्व गोष्टी आहे ह्युमन लाईफ आणि त्यांचं अस्तित्व या बाबीच असायच्या. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप्स, की या ग्रुपशी मी लगेच अट्रॅक्ट झालो. डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रँचेस ऑफ नॉलेज, की त्यांच्या ह्या ज्ञानाच्या असणाऱ्या ज्या शाखा होत्या त्यांच्यामध्ये त्यांची जी आवड होती त्यामुळे या ग्रुपमध्ये मी सहज अट्रॅक्ट झालो. नन ऑफ दीज सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ आवर करिक्युलम ॲट IIT, परंतु की या विषयाचा जो भाग होता तो IITमध्ये अभ्यासक्रमामध्ये अजिबात नव्हता. बट अगेन आय नेवर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झाम्स, त्यानंतर परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळेल म्हणून मी कधी अभ्यास केला नाही. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी, माझ्यासमोर हा ज्ञानाचा समुद्र होता. विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास द एक्झामिनेशन्स ऑफ लाईफ, की याच गोष्टी मला गरजेच्या वाटल्या कारण की जीवनाची परीक्षा पास होण्यासाठी. विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग IIT एक्झामिनेशन, आणि IIT एक्झामिनेशन पास होण्यापेक्षा हे बाकीचे नॉलेज मला त्यावेळेस महत्त्वाचं वाटलं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर एन एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट्स, की या विषयामध्ये मास्टर आणि एक्सपर्ट होणं हे अवघड आहे. बट इट वॉज रिअली इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड, परंतु माझ्यासाठी हे समजून घेणं, इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲटलिस्ट द बेसिक प्रिन्सिपल्स
ऑफ मोस्ट ऑफ दिस सब्जेक्ट, की या विषयाचे जी मूलभूत तत्त्व समजून घेण्यासाठी माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं. एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द GRE एक्झामिनेशन. आपल्यातला कोणीही GRE एक्झामिनेशन्समध्ये टॉप करू शकतो. मायग्रेट टू द USA, US मध्ये तो स्थलांतर करू शकतो. हाऊएव्हर दॅट थॉट नेवर इवन टच माय माइंड्स, की या गोष्टी मला कधीही मनामध्ये टच केला नाही. टू अंडरस्टँड द वर्ल्ड, की जग समजून घ्यायचं असेल, हाऊ इट वर्क्स, जग कसं चालतंय हे समजून घ्यायचं असेल. सर्विंग इंडिया, आपण भारतासाठी कोणती सेवा करतो. हर पीपल, त्या लोकांसाठी काय करतो. वॉज फार इम्पॉर्टंट टू अस, की याच गोष्टी माझ्यासाठी काय महत्त्वाच्या आहे. इन सच अ वे वी लर्न इन दिस व्हिडिओ अबाउट द रायटर एफर्ट्स टू बिकम सक्सेसफुल getting mastery over the English language at IIT Institute. After that, the writer's 32 years span of life, taking various roles in his life and his problems that we learn in these lectures. We will learn the remaining parts in part 4. Thank you very much. I hope you will understand all these informations with Marathi explanations. Thank you very much.